बातमी आहे अयोध्येमधल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची। आज ऐतिहासिक दिवस आहे, कारण आज रामललाची मूर्ती राम मंदिरात प्रवेश करते। आजपासून मूर्तीच्या पूजा विधींना सुरुवात होणार आहे, तर 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मूर्तीचा प्रतिष्ठापना विधी पार पडेल। बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत विविध विधींना सुरुवात करण्यात आली आहे। अयोध्येमधल्या नव्या राम मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानं याची सांगता होणार आहे। अयोध्येमध्ये मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आहे। अवघी अयोध्या नगरी राममय झाली आहे आणि राम मंदिर परिसरामध्ये संध्याकाळी दिव्यांची आरास केली जाते। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, अयोध्येमध्ये अर्थातच वेदांत, काय दृश्य आहे, काय चित्र आहे, काय अनुभूती येते अयोध्येमध्ये? ज्ञानदा, जसं तू म्हटलीस की अयोध्या नगरी राममय झाली आहे, अगदी तशाच प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कालपासून प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात झालेली आहे आणि पुढील 7 दिवस हे विधी चालणार आहेत आणि अभिषेकाने, म्हणजे मुख्य अभिषेक असणार आहे, त्या अभिषेकाने या विधीची सांगता होणार आहे। अनुष्ठान सुरू झालेलं आहे। काल 2 महत्त्वाच्या पूजा झाल्या, यामध्ये प्रायश्चित्त पूजा त्यासोबतच कर्मकुटी पूजा, या 2 महत्त्वाच्या पूजा झालेल्या आहेत। आणि आज रामलल्लाची जी मूर्ती आहे ती नव्या मंदिराच्या परिसरात येणार आहे, तर उद्या म्हणजे बुधवारी या ठिकाणी या मूर्ती स्थापित होणार आहे। त्यानंतर विविध जे विधी आहेत ते केले जातील। यामध्ये जलयात्रा असेल, तीर्थपूजन असेल, जलादिवास, गंधादिवास अशा प्रकारचे विधी केले जाणार आहेत। वाराणसीचे महंत लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली 121 पुरोहित हे जे मुख्य विधी असतील आणि त्यासोबत जे इतर विधी आहेत हे विधी पार पाडतात आणि त्यामुळे प्रसन्न तर वातावरण आहेच। अगदी सकाळी आपण जर बघितलं तर या शरयू किनारी रामघाटावर एक 9-10 डिग्री सेल्सिअस तापमान असलेलं आहे, कडाक्याची थंडी आहे। मात्र या शरयूच्या किनारी येऊन अगदी पहाटे स्नान करताना आपण हे सगळे राम भक्त बघतोय आणि प्रत्येकाला 22 तारखेची ओढ आहे। 22 तारखेच्या सोहळ्याकडे प्रत्येकाच्या नजर आहेत आणि या सोहळ्याला आपण उपस्थित राहतात, खास करून अयोध्या नगरीत उपस्थित राहता यावं यासाठी अनेक जण पदयात्रा करून मिळेल त्या गाडीनं या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। आणि संपूर्ण वातावरण म्हणजे संध्याकाळचं वातावरण तर आपण बघितलं पूर्णपणे प्रसन्न आहे। मात्र विविध कार्यक्रमाचं आयोजन आता पुढील 5 ते 6 दिवस करण्यात आलेलं आहे। मग सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शिवाय विधी असतील, अशा सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला या अयोध्या नगरीत पाहायला मिळणार आहे। आणि हे सध्या शरयू रामघाटावरचं हे दृश्य बघतोय। पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी असताना सुद्धा अनेक रामभक्त या शरयू किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात। आणि आजपासनं म्हणजे कालपासून जरी विधी सुरू झाले असले तरी रामलल्लाच्या मूर्तीचं जे या नव्या मंदिर परिसरात जे आगमन आहे ते आज होणार आहे आणि त्यामुळे विधी तर पार पडतायत, मात्र रामभक्त हे अयोध्या नगरीत या खास 22 तारखेच्या सोहळ्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्ञानदा, वेदांत, धन्यवाद। अयोध्येमधली सगळी दृश्य, सगळी माहिती आपण तुझ्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहूच। तुर्तास धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।